ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी समजली जाणारी वांगणी ग्रामपंचायतमधील सदस्य उपोषणाला बसणार आहेत। वादग्रस्त आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सरपंच वनिता आढाव यांच्या विरोधात आमरण उपोषणाला हे सदस्य बसणार आहेत। काही दिवसांपूर्वीच याच भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सरपंच वनिता आढाव यांच्यावर अँटी करप्शन विभागाने गुन्हा दाखल केला होता। या संदर्भात प्रशासन पुढील चौकशी करत आहे। हीच चौकशी सुरू असताना याच लाचलुचपत विभागाला या सरपंच बाई खोटी कागदपत्र तयार करून आपला बचाव यातून कसा होईल हे बघत आहेत। असं असलं तरी सुद्धा गेल्या अनेक महिन्यांपासून केलेल्या 15 तक्रारी अर्जांची कोणतीही दखल सरपंच व ग्रामसेवक घेत नसल्यामुळे ईश्वर शेलार, राहुल वाघमारे, अक्षय पीरकड हे आमरण उपोषणाला बसणार आहेत। मागील गेल्या 2 वर्षापासून म्हणजे जून 2023 पासून सरपंच व ग्रामसेवक यांनी 10% व 15% ह्या निधीचा अपहार केला होता। त्याबद्दल आम्ही वारंवार वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करत होतो, परंतु कोणत्या प्रकारची दखल घेतली जात नाही। त्याच्या निषेधार्थ आम्ही आमरण उपोषणाला बसत आहे। मागे काही दिवसांपूर्वी लाचलुचपत विभागाकडून कारवाई झाली होती, ती कारवाई कुठपर्यंत आली सध्या काय माहिती? त्याबद्दल आम्हाला साक्ष म्हणून आम्हाला बोलवलं होतं, त्यामध्ये आम्ही आमची साक्ष दिलेली आहे। त्यावरती आम्ही आमच्याकडे जे पुरावे होते, प्रोसिडिंगमध्ये जे सरपंचांनी फेरबदल केला आहे, तसेच टॅक्स पावतीमध्ये पण फेरबदल केला आहे, आवक जावकवरती बॅकडेटेड इन्व्हर्ट केला आहे, त्याबद्दल सर्व माहिती आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे आम्ही दाखल केली आहे। आरोपी सुद्धा ते सिद्ध झाले असं म्हणतात? हो, ते त्यांचं म्हणणं, आम्हाला जी नोटीस आली त्याच्यावरती आरोपी लोकसेविका सरपंच वनिता भूषण आढाव असंच स्पष्ट निर्देश केलेला आहे। त्यामुळे आता सिद्धच झालेलं आहे। उपोषणाच्या माध्यमातून तुमची मागणी काय असणार आहे? आमची मागणी लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई व्हावी व अशा भ्रष्टाचारी कारभाराला कुठेतरी आळा बसावा हीच आमची प्रथम मागणी आहे।